राज्यसेवा मुख्यच्या GS3 पेपरमधील या 4 भागातील आपण तिसरा चॅप्टर महिला विकास हा अभ्यासत आहोत. तर या चॅप्टरवरती दरवर्षी 8 ते 9 क्वेश्चन आयोग विचारतात. आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणते पॉईंट बघणार आहोत तर स्टेप योजना बघणार आहोत. त्यानंतर प्रियदर्शनी योजना, स्वाधार गृह स्कीम, उज्ज्वला स्कीम, केंद्रीय समाज कल्याण मंडळाचं कार्य काय आहे, त्याचबरोबर राष्ट्रीय महिला कोष, राजीव गांधी नॅशनल क्रिकेट स्कीम, नारी शक्ती पुरस्कार या सर्व गोष्टींचा आढावा आजच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. तर पहिली स्कीम आहे स्टेप स्कीम म्हणजेच सपोर्ट टू ट्रेनिंग अँड एम्प्लॉयमेंट प्रोग्राम फॉर वुमेन. ही स्कीम स्टेप या नावाने ओळखली जाते. महिलांसाठी प्रशिक्षण व रोजगार कार्यक्रम याचं नाव आहे. महिलांसाठी प्रशिक्षण व रोजगार कार्यक्रम मदत ही योजना 1986 ते 87 1986-87ला सुरू झाली. 1986-87ला स्टेप ही योजना सुरू झाली. याचं कार्य काय आहे तर महिलांसाठी प्रशिक्षण आणि रोजगार कार्यक्रम पुरवणे. याचा उद्देश काय आहे तर स्त्रियांचे कौशल्य विकास घडवून त्यांचे संघटन करणे, त्यांनी आधारभूत सेवा, मूलभूत कर्ज मिळवून देणे, त्यांना शाश्वत आधारावर रोजगार मिळवून देणे हे या स्टेप योजनेचं कार्य आहे. या योजनेसाठी या योजनेला वित्त पुरवठा करण्यासाठी कोणकोणती क्षेत्र निवडले तर कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, हातमाग, खादी, ग्रामोद्योग, रेशीम उद्योग, पडीक भूमी विकास व सामाजिक वनीकरण ही क्षेत्र या योजनेसाठी निवडली असून या क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्या महिलांना मदत करण्यासाठी स्टेप योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर या योजनेसाठी 90% अर्थसहाय्य केंद्र सरकार देतं तर 10% रक्कम ही अंमलबजावणी करणारी यंत्रणा जमवते. एका प्रकल्पात कमीत कमी 200 ते जास्तीत जास्त 10,000 एवढे लाभार्थी असावेत अशी या अंतर्गत तरतूद करण्यात आलेली आहे. या प्रत्येक प्रकल्पाचा कालावधी हा 5 वर्षापेक्षा जास्त नसावा अशी ही तरतूद यामध्ये देण्यात आली आहे. तर महिलांसाठी प्रशिक्षण व रोजगार कार्यक्रम मदत म्हणून स्टेप नावाने जी योजना सुरू केली म्हणजे सपोर्ट टू ट्रेनिंग अँड एम्प्लॉयमेंट प्रोग्राम फॉर वुमन याची सुरुवात 1986-87ला झाली असून हा महिलांसाठी प्रशिक्षण व रोजगार मिळवून देणारा कार्यक्रम आहे. पुढची योजना आहे प्रियदर्शनी योजना. याची सुरुवात 2010-11 साली करण्यात आली. मध्य गंगा मैदानातील महिला सबलीकरण व उपजीविका कार्यक्रम आहे. म्हणजे मध्य गंगा मैदान प्रदेश आहे त्या भागातील महिलांचे सबलीकरण व उपजीविका सुधारण्यासाठीचा कार्यक्रम हा प्रियदर्शनी कार्यक्रम आहे ज्याची सुरुवात 2010-11ला झाली होती. या अंतर्गत बिहारमधील 2 तर उत्तर प्रदेशातील 5 जिल्ह्यातील 13 ब्लॉकमध्ये या योजनेची अंमलबजावणी होत आहे. या योजनेसाठी अर्थसहाय्य कोण करत आहे तर आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी म्हणजेच इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ही संस्था या योजनेसाठी अर्थसहाय्य करते. कमजोर महिला व किशोरवयीन मुलींचे स्वयंसहायता गट स्थापन करून त्यांचे सामाजिक आर्थिक सबलीकरण करणे हा या प्रियदर्शनी योजनेचा उद्देश आहे. या योजनेची अंमलबजावणी ही नाबार्ड संस्था करते. तर प्रियदर्शनी योजना ही 2010-11ला सुरू करण्यात आली. ही बिहारमधील आणि उत्तर प्रदेशातील जो मध्य गंगा मैदानातील प्रदेश आहे तेथील महिलांचे सबलीकरण आणि उपजीविका पुरवण्यासाठी हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अर्थसहाय्य हे इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ही संस्था करते तर अंमलबजावणी नाबार्ड ही संस्था करते. या कार्यक्रमाअंतर्गत किशोरवयीन मुली आणि महिला यांचे स्वयंसहायता गट स्थापन करून त्यांचे सामाजिक आणि आर्थिक सबलीकरण करणे हा या योजनेचा उद्देश आहे. पुढची योजना आहे स्वाधार गृह. स्वाधार गृह योजना 2001-2 साली सुरुवात करण्यात आली. 2001-2ला स्वाधार गृह संकटात सापडलेल्या महिलांसाठीची योजना. कोणत्याही सामाजिक व आर्थिक आधार नसलेल्या कोणत्याही अडचणीच्या स्थितीत जगण्याच्या वंचित महिला, मुली यांना अन्न, वस्त्र, निवारा व संगोपनाच्या प्राथमिक सुविधा उपलब्ध करणे हा स्वाधार गृह या योजनेचा उद्देश आहे. मानसिक आधार व समुपदेशन देऊन शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांचे सामाजिक व आर्थिक पुनर्वसन करणे हाही हेतू या योजनेचा आहे. गरजू महिलांना न्यायालयीन व इतर सेवांची तरतूद पुरवणे, संकटात सापडलेल्या महिलांसाठी हेल्पलाईन व इतर सेवा पुरवणे ही कामे या स्वाधार गृह योजनेअंतर्गत केली जातात. तर याचे लाभार्थी कोण आहेत तर कुटुंब व नातेवाईकांनी सोडून दिलेल्या महिला, अटकेतून सुटलेल्या व कौटुंबिक आधार नसलेल्या महिला, वेश्या व्यवसायातून बाहेर पडलेल्या महिला, HIV-ग्रस्त महिला, अशा महिला ज्या निराधार आहेत या सर्व महिला स्वाधार गृह या योजनेच्या लाभार्थी असतील. या योजनेची अंमलबजावणी करणारी यंत्रणा कोणती आहे तर राज्य शासनाचे सामाजिक कल्याण, महिला व बाल कल्याण विभाग संस्था तसेच दर्जाप्राप्त सार्वजनिक खाजगी ट्रस्ट किंवा स्वयंसेवी संस्था या योजनेची अंमलबजावणी करू शकते. तर स्वाधार गृह योजना ही 2001-2ला सुरू झाली असून संकटात सापडलेल्या महिलांसाठीची ही योजना आहे. पुढची योजना आहे उज्ज्वला स्कीम. उज्ज्वला स्कीम ही अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध करण्यासाठी सुरू करण्यात आलेली सर्वसमावेशक योजना आहे. उज्ज्वला योजनेचे 4-5 प्रकार आहेत. एक उज्ज्वला स्कीम ते ह्याच्यासाठी
गॅस जोडणी पुरवण्यासाठी जी उज्ज्वला योजना आहे, परंतु ही उज्ज्वला योजना 2007ला जी सुरू झाली होती ती अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध करण्यासाठीची योजना आहे. याचं साल महत्त्वाचं आहे. 2007ला उज्ज्वला योजना सुरू झाली होती. मानवी व्यापार प्रतिबंध करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. कॉम्प्रिहेन्सिव्ह स्कीम टू कॉम्बॅट ट्रॅफिकिंग असं या योजनेचं नाव आहे. या अंतर्गत 5 घटक होते. त्यामध्ये कोणते घटक? तर पहिला घटक होता प्रतिबंध, दुसरा बचाव, तिसरा पुनर्वसन, चौथा पुनरेकात्मीकरण आणि 5वा स्वदेशी पाठवून. या 5 घटकांचा समावेश उज्ज्वला योजनेअंतर्गत होतो. तर उज्ज्वला योजनेची सुरुवात 4 डिसेंबर 2007ला अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध करण्यासाठी योजना सुरू करण्यात आली. पुढचं मंडळ आहे केंद्रीय समाज कल्याण मंडळ, सेंट्रल सोशल वेलफेअर बोर्ड. या बोर्डाची स्थापना 12 ऑगस्ट 1953ला झाली. 1969मध्ये या मंडळाची नोंदणी धर्मदाय कंपनी म्हणून करून याला कायदेशीर दर्जा देण्यात आला. केंद्रीय समाज कल्याण मंडळाची स्थापना झाली तर 12 ऑगस्ट 1953ला आणि याला 1969ला याची नोंदणी धर्मदाय कंपनी म्हणून करून याला कायदेशीर दर्जा देण्यात आला. या मंडळाचा उद्देश काय तर स्वयंसेवी संघटनाच्या माध्यमातून सामाजिक कल्याणाच्या घडामोडींना प्रोत्साहन देणे आणि महिला, बालके, अपंग व्यक्तींसाठीच्या कल्याणविषयक कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे हा या कार्यक्रमाचा किंवा या मंडळाचा उद्देश आहे. हे मंडळ सरकार, स्वयंसेवी क्षेत्र यांच्यात दुवा म्हणून कार्य करते. देशभरात या मंडळाच्या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये राज्य सामाजिक कल्याण मंडळे स्थापन केलेली आहेत. तर राज्यांमध्ये या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सामाजिक कल्याण मंडळे स्थापन केलेली आहेत. या मंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या कोणकोणत्या योजना आहेत तर पहिली योजना आहे अल्प वास्तव्य गृह योजना. या योजनेची सुरुवात 1969ला झाली होती. याच्या अंतर्गत महिला व मुलींसाठी तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करण्यात येते. या गृह योजनेमध्ये 7 महिने ते 3 वर्षापर्यंत लाभार्थी राहू शकतात. येथे राहणाऱ्या महिलांचे व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्यवाढीचे शिक्षण देऊन त्यांचे पुनर्वसन केले जाते. तर केंद्रीय समाज कल्याण मंडळाअंतर्गत पहिली योजना कोणती आहे तर अल्प वास्तव्य गृह योजना ही 1969ला सुरू झाली. या अंतर्गत महिला व मुलींसाठी तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करण्यात येते. दुसरी योजना आहे नोकरदार महिलांसाठी हॉस्टेल योजना. याची सुरुवात 1972-73ला झाली. याच्या अंतर्गत लाभार्थी कोण असतात तर नोकरदार महिला, अविवाहित महिला, स्वतःच्या गावापासून दूर राहणाऱ्या नोकरदार महिला, स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण घेत असलेल्या महिला या योजनेच्या लाभार्थी असतील. या योजनेमध्ये 2010 साली सुधारणा करण्यात आली. म्हणजे केंद्रीय समाज कल्याण मंडळाची दुसरी योजना कोणती आहे तर नोकरदार महिलांसाठी हॉस्टेल योजना. याची सुरुवात 1972-73ला झाली. या योजनेमध्ये 2010 साली सुधारणा करण्यात आली. तिसरी योजना आहे कुटुंब समुपदेशन केंद्र योजना. कुटुंब समुपदेशन केंद्र याची सुरुवात 1983ला झाली. या अंतर्गत पीडित महिला व बालकांना संदर्भ पुनर्वसनाच्या सेवा म्हणजेच रेफरल अँड रिहॅबिलिटेटिव्ह सर्व्हिसेस यामार्फत पुरवल्या जातात. तसेच आपत्तीवेळी समुपदेशन सेवासुद्धा या अंतर्गत पुरवल्या जातात. याची रचना म्हणजेच कुटुंब समुपदेशन केंद्राची रचना हे केंद्र कुठे स्थापन केले जाते तर पोलीस मुख्यालय, महिला जेल, रेड लाईट एरिया तसेच महाविद्यालयामध्ये हे समुपदेशन केंद्र स्थापन केले जाते. यासाठी दरवर्षी 1 लाख रुपये इतके अनुदान मिळते. ज्या संघटना अशा प्रकारचे केंद्र चालवतात त्यांना केंद्र सरकार 80% तर 20% राज्य सरकार या प्रमाणात अर्थसहाय्य उपलब्ध करून देते. मार्च 2004 साली या योजनेचे पुनर्मूल्यांकन किंवा मूल्यांकन मुंबईत जी टाटा समाज विज्ञान संस्था आहे, टाटा समाज विज्ञान संस्था या संस्थेद्वारे 2004 साली या योजनेचे मूल्यांकन करण्यात आले. तर कुटुंब समुपदेशन केंद्र योजना 1983ला सुरू झाली होती. ही महिला व बालकांना समुपदेशन देण्यासाठी किंवा पुनर्वसनाच्या सेवा पुरवण्यासाठीची योजना आहे. हे कुटुंब समुपदेशन केंद्र पोलीस मुख्यालय, महिला जेल, रेड लाईट एरिया तसेच महाविद्यालयामध्ये स्थापन केले जाते. 2004 साली या योजनेचे मूल्यांकन मुंबईत स्थापन असलेल्या टाटा समाज विज्ञान संस्था या संस्थेद्वारे करण्यात आले. चौथी योजना आहे महिला शिक्षणासाठी कमी कालावधीचे कोर्स. ही केंद्रीय समाज कल्याण मंडळामार्फत राबवण्यात येणारी योजना आहे. 1958ला सुरू करण्यात आली. प्रौढ महिला मुलींसाठी जे मुख्य प्रवाहात शिक्षण घेऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी ही योजना आहे. 15 वर्षावरील मुली तसेच महिलांसाठी कौशल्य विकास आणि व्यावसायिक शिक्षण या अंतर्गत पुरवले जाते. महिला शिक्षणासाठी कमी कालावधीचे कोर्स ही योजना 1958ला सुरू झाली. या अंतर्गत 15 वर्षावरील मुली व महिलांसाठी कौशल्य विकास आणि व्यावसायिक शिक्षण पुरवले जाते. 5वी योजना आहे महिला सबलीकरणासाठी एकात्मिक योजना. महिला सबलीकरणासाठी एकात्मिक योजना याची सुरुवात 9 फेब्रुवारी 2007ला झाली. गुवाहाटी येथून या योजनेची सुरुवात करण्यात आली. भारतातील ईशान्य प्रदेशासाठी महिलांच्या सामाजिक विकास आणि आर्थिक सबलीकरणासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. महिला सबलीकरणासाठी एकात्मिक योजना ही ईशान्य प्रदेशातील महिलांच्या सामाजिक विकास आणि आर्थिक सबलीकरणासाठी 2007ला सुरू करण्यात आलेली योजना आहे.
तर केंद्रीय समाज कल्याण मंडळाची स्थापना 12 ऑगस्ट 1953ला झाली. याच्या अंतर्गत 5 योजना राबवल्या जातात. त्यातील पहिली योजना अल्प वास्तव्यगृह योजना 1969ला सुरू झाली असून या अंतर्गत महिला व मुलींसाठी तात्पुरत्या निवासाची व्यवस्था केली जाते. त्यानंतर नोकरदार महिलांसाठी हॉस्टेल योजना ही 1972-73ला सुरू करण्यात आली. त्याची सुधारणा 2010मध्ये करण्यात आली. त्यानंतर कुटुंब समुपदेशन केंद्र योजना 1983ला सुरू करण्यात आली. महिला शिक्षणासाठी कमी कालावधीचे कोर्सेस ही योजना 1958ला सुरू करण्यात आली. या अंतर्गत महिलांसाठी कौशल्य विकास आणि व्यावसायिक शिक्षण पुरवले जाते. त्यानंतर महिला सबलीकरणासाठी एकात्मिक योजना ही 9 फेब्रुवारी 2007ला सुरू करण्यात आली. या अंतर्गत ईशान्य भागातील महिलांच्या सामाजिक विकास आणि आर्थिक सबलीकरणासाठीची ही योजना होती. आता राष्ट्रीय महिला कोष काय आहे ते बघू. राष्ट्रीय महिला कोषाची स्थापना 1993 अंतर्गत करण्यात आली. याचे प्रमुख कोण असतात तर महिला व बाल विकास राज्यमंत्री, म्हणजे केंद्रीय राज्यमंत्री, महिला व बालविकास राज्यमंत्री या राष्ट्रीय महिला कोषाच्या अध्यक्ष असतात. या अंतर्गत संघटित क्षेत्रातील गरीब व साधारण महिलांचा कार्यविषयक गरजा भागवण्यासाठी तसेच गरीब स्त्रियांसाठी त्यांना उपजीविकासंबंधी कामे, गृहनिर्माण, सूक्ष्म उपक्रम, कौटुंबिक गरजा इत्यादींसाठी विना कटकट लोन प्रदान व्यवस्थेच्या माध्यमातून सूक्ष्म वित्त सेवा उपलब्ध करून दिली जाते. म्हणजेच राष्ट्रीय महिला कोषांतर्गत महिलांना बिना कटकट लोन किंवा कर्ज प्रदान करण्यासाठीची हा कोष स्थापन करण्यात आलेला आहे. या कोषामार्फत दिली जाणारी कर्जे ही नफ्यासाठी काम न करणाऱ्या गरीब महिलांच्या सामाजिक आर्थिक गरजा भागवण्याच्या व्यापक उद्दिष्टाने कार्य करणाऱ्या संघटनांना दिली जातात. अशा संघटनांना या क्षेत्रात काम करण्याचा कमीत कमी 3 वर्ष अनुभव असावा अशीही या अंतर्गत अट घालण्यात आली. तर राष्ट्रीय महिला कोषाची स्थापना 1993ला झाली. या कोषाचे अध्यक्ष कोण असतात तर महिला व बालविकास राज्यमंत्री. या अंतर्गत विना कटकट कर्ज पुरवली जातात. ही कर्जे ना नफा तत्वावर काम करणाऱ्या संघटनांना जास्त करून दिली जातात. पुढची योजना आहे राजीव गांधी नॅशनल क्रेचेस स्कीम फॉर चिल्ड्रन अँड वर्किंग मदर्स. या योजनेची सुरुवात 1 जानेवारी 2006ला करण्यात आली. याचा उद्देश काय तर कामगार महिलांच्या 6 महिने ते 6 वर्षापर्यंतच्या मुलांना डे केअर सुविधा उपलब्ध करून देणे हा राजीव गांधी नॅशनल क्रेचेस स्कीमचा उद्देश आहे. त्याचबरोबर मुलांचा शारीरिक, सामाजिक आणि भावनात्मक विकास घडवून आणणे, मुलांच्या पोषण मूल्य आणि आरोग्य दर्जात सुधारणा घडवून आणणे ही उद्दिष्टे सुद्धा या योजनेची आहेत. या योजनेची सुरुवात 1 जानेवारी 2006ला करण्यात आली. कामगार महिलांच्या बालकांची सुरक्षा किंवा त्यांच्या सुविधा करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. याचे लाभार्थी कोण असतात तर ग्रामीण आणि शहरी भागातील काम करणाऱ्या महिलांसाठी ही योजना सुरू करण्यात आली. ज्या महिला महिन्यातून कमीत कमी 15 दिवस किंवा वर्षातून 6 महिने काम करतात, की ज्यांची मुले 6 महिने ते 6 वर्षाच्या दरम्यान आहेत, त्यांच्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. त्याचबरोबर एका क्रेचेमध्ये 25पेक्षा जास्त मुले नकोत अशी ही अट अंतर्गत घालण्यात आलेली आहे. तर राजीव गांधी नॅशनल क्रेचेस स्कीम फॉर चिल्ड्रन अँड वर्किंग मदर्स सुरुवात कधी झाली तर 1 जानेवारी 2006ला. या अंतर्गत डे केअर सुविधा उपलब्ध करून दिली जाते कामगार महिलांच्या 6 महिने ते 6 वर्षापर्यंतच्या मुलांना. ही योजना ग्रामीण तसेच शहरी भागातील काम करणाऱ्या महिलांसाठी सुरू करण्यात आलेली आहे. पुढचा पुरस्कार आहे नारी शक्ती पुरस्कार. नारी शक्ती पुरस्काराची सुरुवात 2016पासून करण्यात आली. या अंतर्गत एकूण 20 पुरस्कार दिले जातात. 11 पुरस्कार हे संस्थांना दिले जातात तर 9 पुरस्कार हे वैयक्तिक व्यक्तींना दिले जातात. 20 फेब्रुवारी रोजी या पुरस्कारांची घोषणा केली जाते तर 8 मार्च महिला दिनी हे पुरस्कार प्रदान केले जातात. सामान्यतः हे पुरस्कार मरणोत्तर दिले जात नाही, परंतु पुरस्कारासाठी शिफारस पाठवल्यानंतर जर व्यक्ती मरण पावली असेल तर त्यावेळी त्यांना मात्र पुरस्कार दिला जातो. तर जे 11 संस्थात्मक पुरस्कार दिले जातात त्यातील पहिला पुरस्कार कोणता आहे तर राणी रुद्रमादेवी पुरस्कार. हा पुरस्कार 2 जिल्हे आणि 2 ग्रामपंचायतींना दिला जातो. बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेअंतर्गत महत्त्वाची कामगिरी पार पाडल्याबद्दल तसेच महिला कल्याणासाठी काही विशेष कामगिरी केल्याबद्दल राणी रुद्रमादेवी पुरस्कार दिला जातो. दुसरा पुरस्कार आहे माता जिजाबाई पुरस्कार. हा 2 नागरी स्थानिक संस्थांना पुरस्कार दिला जातो. महिलांच्या कल्याणासाठी उल्लेखनीय काम केल्याबद्दल माता जिजाबाई पुरस्कार दिला जातो. तिसरा पुरस्कार आहे कन्नगी देवी पुरस्कार. हा 1 राज्यासाठी पुरस्कार दिला जातो. बाल लिंग गुणोत्तरात उल्लेखनीय काम केल्याबद्दल राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांना हा पुरस्कार दिला जातो. चौथा पुरस्कार आहे राणी गायडिंग्लू जेलियांग पुरस्कार. हा 2 नागरी समाज संघटनांसाठी पुरस्कार दिला जातो. नागरी समाज संघटनेसाठी म्हणजे सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन ज्यांनी महिला सबलीकरणासाठी काम केलं आहे त्यांना हा पुरस्कार दिला जातो. 5वा पुरस्कार आहे देवी अहिल्याबाई होळकर पुरस्कार. हा 1 खाजगी कंपनी किंवा PSUसाठी हा पुरस्कार दिला जातो. ज्या खाजगी कंपनी किंवा PSU महिलांना चांगला रोजगार, चांगले आरोग्य आणि शिक्षण सुरक्षित वातावरण पुरवतात त्यांच्यासाठी अहिल्याबाई होळकर पुरस्कार दिला जातो. 6वा पुरस्कार आहे राणी लक्ष्मीबाई पुरस्कार. हा 1 संशोधन आणि विकास संस्थेला दिला जातो.
महिला सबलीकरणाच्या क्षेत्रात संशोधन आणि विकास करणाऱ्या संस्थांच्या विशेष कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. तर यामध्ये संस्थात्मक 11 पुरस्कार असून 6 महिलांच्या नावाने किंवा ज्यांनी उत्कृष्ट काम केलं त्यांच्या नावाने हे पुरस्कार दिले जातात. राणी रोजम्मा देवी पुरस्कार हा बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेअंतर्गत महत्त्वाची कामगिरी पार पाडल्याबद्दल दिला जातो. माता जिजाबाई पुरस्कार हा महिलांच्या कल्याणासाठी उल्लेखनीय काम केल्याबद्दल दिला जातो. कन्नकी देवी पुरस्कार हा बाल लिंग गुणोत्तरात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल दिला जातो. राणी गैडिंग्लू जलियांग पुरस्कार हा नागरी समाज संघटनेसाठी काम केल्याबद्दल सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशनना हा पुरस्कार दिला जातो. तर देवी अहिल्याबाई होळकर हा पुरस्कार खाजगी कंपनी किंवा PSUसाठी दिला जातो. राणी लक्ष्मीबाई पुरस्कार हा संशोधन आणि विकास क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांसाठी दिला जातो. तर यातील केवळ काय तर राणी रुद्रमा देवी पुरस्कार हा बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेअंतर्गत काम करणाऱ्या महिलांसाठी. जिजाबाई पुरस्कार महिलांच्या कल्याणासाठी उल्लेखनीय काम करणाऱ्यांसाठी. कन्नकी देवी पुरस्कार बाललिंग गुणोत्तरात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल. राणी गायडिंग्लू जलियांग पुरस्कार नागरी समाज संघटनेसाठी दिला जातो. देवी अहिल्याबाई होळकर पुरस्कार हा खाजगी कंपनी किंवा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगसाठी दिला जातो. राणी लक्ष्मीबाई पुरस्कार हा संशोधन आणि विकास करणाऱ्या संस्थांना दिला जातो. तर वरील सर्व पुरस्कारांमध्ये रोख रक्कम 2 लाख रुपये इतकी दिली जाते आणि त्याचबरोबर प्रमाणपत्रही दिले जाते. तर हे आपण 11 संस्थात्मक पुरस्कार बघितले. तर 9 वैयक्तिक पुरस्कार असतात. त्याच्यामध्ये हिंमत आणि शौर्यासाठीचे पुरस्कार हे 2 महिलांसाठी दिले जातात. तर महिला सबलीकरणात उल्लेखनीय यशाबद्दल 7 महिलांसाठी हे पुरस्कार दिले जातात. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणकोणते पॉईंट बघितले तर पहिल्यांदा आपण स्टेप योजना म्हणजे महिलांसाठी प्रशिक्षण व रोजगार कार्यक्रम मदत योजना बघितली. त्याचं लॉंग फॉर्म काय होतं तर सपोर्ट थ्रू ट्रेनिंग अँड एम्प्लॉयमेंट प्रोग्राम फॉर वुमन. याची सुरुवात 1986-87ला झाली. त्याच्यानंतर आपण प्रियदर्शिनी कार्यक्रम बघितला ज्याची सुरुवात 2010 बिहार आणि उत्तर प्रदेशमधील निवडक जिल्ह्यांमधील महिला सबलीकरण आणि उपजीविकेसाठी ही योजना सुरू करण्यात आली. त्यानंतर आपण स्वाधार गृह योजना बघितली 2001-2ला सुरू करण्यात आली होती. ही योजना संकटात सापडलेल्या महिलांसाठीची योजना होती. त्यानंतर उज्ज्वला स्कीम बघितली जी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध करण्यासाठीची योजना 4 डिसेंबर 2007ला सुरू करण्यात आली होती. त्यानंतर केंद्रीय समाज कल्याण मंडळाचं कार्य बघितलं. याची सुरुवात 12 ऑगस्ट 1953ला झाली होती. या अंतर्गत 5 योजना सुरू करण्यात आल्या. त्यातील पहिली अल्पवास्तव्य गृह योजना 1969ला महिला व मुलींसाठी तात्पुरते निवासाची व्यवस्था करण्यासाठीची योजना होती. त्यानंतर नोकरदार महिलांसाठी हॉस्टेल योजना ही 1972-73ला सुरू झाली होती. त्यानंतर कुटुंब समुपदेशन केंद्र 1983ला सुरू झालं होतं. महिला शिक्षणासाठी कमी कालावधीचे कोर्सेस ही योजना 1958ला सुरू झाली होती. तर महिला सबलीकरणासाठीची एकात्मिक योजना ही 2007ला सुरू झाली होती. त्यानंतर राष्ट्रीय महिला कोष याबद्दलचा अभ्यास केला. त्याची स्थापना 1993ला झाली होती. या कोशाचे प्रमुख कोण असतात तर महिला व बालविकास राज्यमंत्री असतात. विना कटकट कर्ज प्रदान करण्यासाठीची ही योजना सुरू करण्यात आली होती. त्यानंतर राजीव गांधी नॅशनल क्रेचे स्कीम फॉर चिल्ड्रन अँड वर्किंग मदर्स ही योजना बघितली. याची सुरुवात 1 जानेवारी 2006ला झाली होती. या अंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील काम करणाऱ्या महिलांच्या लहान बालकांसाठी 6 महिन्यापासून 6 वर्षापर्यंतच्या बालकांच्या संगोपनासाठीची ही योजना होती. त्यानंतर नारी शक्ती पुरस्कार बघितले ज्याची सुरुवात 2016पासून झाली होती. एकूण 20 पुरस्कार दिले जातात. 11 संस्थात्मक तर 9 वैयक्तिक पुरस्कार दिले जातात. हे पुरस्कार 15 फेब्रुवारीला घोषित केले जातात तर 8 मार्चला प्रदान केले जातात. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल